आणि तर एक एक किस्सा सांगतो. आमचे प्राचार्य विधाते सर ते मला म्हटले की साहेबांना म्हणजे भीमराव धोंडे साहेब जे की आमचे तिथले आमदार होते त्यावेळेस आणि त्यावेळेस ते रनिंग आमदार नव्हते कारण पडलेले होते त्यावेळेस तर त्यांना परत ते सगळं स्टार्ट करायचं होतं. तर विधाते सर म्हणले की त्यांना रिस्टार्ट करायचं आहे तर तू साहेबांबरोबर राहा पी ए म्हणून आपल्या कॉलेजमध्ये तुझं आपण नाव टाकू एक सर्व्हिसला आणि तुला पेमेंट वगैरे भरपूर मिळेल समजा नाही का आणि तू साहेबांबरोबर राहायचं साहेबांचे भाषणं वगैरे साहेबांचं सगळं तू बघायचं. तर असं तुला जॉब आला जे की मी ग्रॅज्युएशन जस्ट बाहेर पडलोय घरी खायला ₹1 नाही आणि अशा टायमाला ऑफर अशी येते की महिन्याला त्या काळात की एक समजा तुला म्हणजे महिन्याला 50-60 हजार रुपये पेमेंट मिळेल. बापरे. आणि ज्यावेळेस की घरात खायला जाणार नाही आणि त्यावेळेस मग मी यार म्हटलं मला परेशान झालो की काय करू मी आता. मी घरी गेलो म्हणजे मुलांना काहीतरी घडण्यासाठी आईवडिलांचा भाऊ बहिणीचा घरच्याचा जो सपोर्ट लागतो म्हणतात त्या कंडिशनमध्ये वडील इतके आजारी तरी पण मी माझ्या आईवडिलांना विचारलं की असं असं झालं आहे पण मला ॲक्टर व्हायचं आहे. घरचे म्हटले जा तू अगोदर ते कर आम्हाला माहिती तू असं काहीतरी करशील आयुष्यात की आमचं नाव मोठं करशील की आम्हाला अभिमान वाटेल की तू आमचा मुलगा आहेस. अंगावर काटायला बाई. आणि मग मी विधाते सरांना दुसऱ्या दिवशी गेलो सरांना म्हटलं की सर मी काहीच डिसिजन घेऊ शकत नाही आहे तुम्ही सांगा मी काय करू प्राचार्यांना. तर ते प्राचार्य मला म्हटले की आम्ही तुला पहिल्यापासून बघतोय तुझा प्रोग्रेस आम्ही पाहिला आहे तू मला पण वाटतं की तू पहिला ट्राय तिकडे करावंस तुझं तिकडं काही नाही झालं तर आम्ही येत तिथं आम्ही तुला उघडं नाही पडू देणार आम्ही तुझ्यासाठी काही करू पण तू जाच पहिला ट्राय तिथं मार. म्हणजे यांनी ऑफर घेऊन आले होते ते सुद्धा मला म्हटले की तू तिकडेच जा. म्हणजे यांनी काय होतं मनाला बळकटी मिळत जाते म्हणजे मी इकडे येण्यासाठी इतका डेस्परेट होतो की आमचे पोकळे सर म्हटलं ना आमचे पप्पा म्हणायचो आम्ही त्यांना पप्पांनी माझं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर माझा BEdला नंबर लागत होता तर त्यावेळेस त्यांना सुद्धा पेमेंट चालू नव्हतं तरी त्यांनी एका जणाकडनं 20,000 रुपये उसने घेऊन मला शोधत होते की तुला BEdला नंबर लावायचा आहे तू BEd पूर्ण कर तू करिअर करायला जा पण तू BEd पूर्ण कर. पण BEd पूर्ण केलं तर माझ्याकडे काही ऑप्शन राहील मी स्ट्रगल करायला ज्यावेळेस इथं येईल त्यावेळेस माझ्याकडे ऑप्शन राहील की यार स्ट्रगल खूप झाले तर मग BEdची आपल्याकडे डिग्री आहे चला सध्या थोडंसं जॉब करू आणि मग असं म्हणून माझं टार्गेटवरून लक्ष हलेल म्हणून मी 3 दिवस लपत फिरत होतो. त्यांना ती डेट जाऊ दिली जी BEdचं फॉर्म भरायचं आहे ना ती डेट जाऊ दिली पण मी त्यांना सापडलो नाही. म्हणजे इतकं माझ्या डोक्यात हे होतं ना. म्हणजे मी आज जर मी पोस्ट ग्रॅज्युएट माझं नाट्यशास्त्र झालं मी पोस्ट ग्रॅज्युएट आहे पण मी शिकलोय याचा एकही पुरावा माझ्याकडे नाही आहे. जर तुम्ही लोकांना कोणी म्हणले ना की भाई तू शिकलाय ना तर मग आम्हाला दाखव तुझी डिग्री किंवा दाखव तुझी शाळा सोडल्याचा दाखला दाखव काय दाखव माझ्याकडे काहीही नाही. सगळं अजून विद्यापीठात आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद म्हणजे आता संभाजीनगर तिथं माझे डॉक्युमेंट्स आणखी तिथंच आहेत मी येताना आणले नाहीत कारण तीच भीती होती की ते डॉक्युमेंट्स आणले आणि मग स्ट्रगल खूप चालू असलं तर कुठं तरी जॉब करू आणि जॉब केल्यानंतर मग ₹2 यायला लागले तर मग आपलं लक्ष तिकडंच केंद्रित मनात ते होईल भीती होती मग आपल्याला डायव्हर्ट नाही झक मार तुला ऍक्टर व्हायला आलाय ना तू ऍक्टरच हो उपाशी मर नाही तर तुला जर ऍक्टर व्हायला आलाय ना तुला म्हणजे अर्थात हे खूपच टोकाचं होतं कोणी स्ट्रगल करायला जे येत असतील त्यांनी असं करू नका हे जरा जास्तच पागलपण होतं पण जास्त पागलपण असल्याशिवाय तुम्ही त्या टप्प्यावर सुद्धा असल्याशिवाय होत नाही हे पण बरोबर आहे. आणि आई वडिलांचा आशीर्वाद होता घरच्यांचा सपोर्ट होता गुरुजनांचा सपोर्ट होता गुरुजनांचा सपोर्ट होता आणि घरच्यांनी एवढा सपोर्ट केला की घरात अन्न खायला नाही पण तरी पण ते काय म्हणले तुला जे करायचंय ना ते कर. ही खूप मोठी गोष्ट आहे. खरंच खूप मोठी गोष्ट आहे.